बातमी समोर येते खोक्या भोसले संदर्भात। खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिरूर कासार कोर्टाकडून निकाल देण्यात आलाय। तर सतीश भोसले याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। ढाकणे पिता पुत्र याला मारहाण करण्यात आली होती आणि याच प्रकरणी आता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बातमी समोर येते खोक्या भोसले संदर्भात। खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। ढाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिरूर कासार कोर्टाकडून निकाल देण्यात आलाय। तर सतीश भोसले याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। ढाकणे पिता पुत्र याला मारहाण करण्यात आली होती आणि याच प्रकरणी आता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे।